शेअर मार्केटमधील 1,80,00,000 तोट्याने कुटुंब उद्ध्वस्त. मुख्याध्यापकासह चौघांचा मृत्यू. नमस्कार, मी रिया पवार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एक धक्कादायक आणि दुःखदायक बातमी आपल्या समोर येते बार्शी येथून. पाहूया सविस्तरपणे. बार्शी तालुक्यातील हत्तीस गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आलेल्या नैराश्यातून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश बाळासाहेब पाटील वय वर्ष 41 यांनी पत्नी माधुरी वय वर्ष 37, मुलगे अथर्व वय वर्ष 11 आणि शिवांश वय वर्ष 9 यांना विष देऊन ठार मारल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कशी उघडकीस आली तर शुक्रवारी सकाळी दूध देणारी व्यक्ती नेहमीप्रमाणे पाटील यांच्या घरी गेली. त्यावेळेस दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडण्यात आला. घरात योगेश पाटील गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी आणि दोन्ही मुले मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश पाटील हे गेल्या काही काळापासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत होते. त्यात त्यांना सुमारे 1,80,00,000 रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी ते मानसिक तणावात होते, अशी माहिती प्राथमिक तपासातून मिळते आहे. घटनास्थळी पोलिसांना 22 पानी सविस्तर सुसाईड नोट मिळाली आहे. या नोटमध्ये आर्थिक व्यवहार, कर्ज, मालमत्तेशी संबंधित माहिती, काही वैयक्तिक उल्लेख असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नोटमधील मजकूर तपासासाठी महत्त्वाचा पुरावा मानला जातो आहे. योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे ते कुटुंबासह मूळ गावी हत्तीज येथे आले होते. सुशिक्षित आणि हसतमुख कुटुंब एका रात्री संपल्याने गावासह शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. वैराग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे. विषप्रयोग, आत्महत्या, आर्थिक व्यवहार या सर्व बाबींचा तपास केला जातो आहे. महत्त्वाची बाब, ही घटना आर्थिक तणाव, मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारी आहे. गुंतवणूक करताना जोखीम समजून घेणं, कर्जाचा ताण वाढल्यास वेळेत आर्थिक आणि मानसिक समुपदेशन घेणं अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.